हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण आता पाहतो आहोत चॅप्टर नंबर 7. ह्याच्या अगोदर आपण सगळे फॉर्म्युलेज एकदा रिकॉल करून बघितलेले आहेत जे महत्त्वाचे आहेत ते म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द डिफरंट शेप्स, कर्व सरफेस एरिया ऑफ द डिफरंट शेप, टोटल सरफेस एरिया ऑफ अ डिफरंट शेप, हे सगळे आपण पाहिले. त्यानंतर पण एक्झाम्पल्ससुद्धा पाहिले. सॉल्व एक्झाम्पल्स आपण एकदा पाहून घेतले. आता खरोखरचे क्वेश्चन्स जे दिलेले आहेत ते आपण सोडवायला सुरुवात करूया. तर आपण त्याच्यामधला क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 5 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे कोन जो आहे त्या कोनमधली ही जी हाईट आहे ती आपल्याला सांगितलेली आहे आणि तीच आपल्याला फॉर्म्युलामध्ये टाकायची आहे. आपला फॉर्म्युला काय आहे? 1/3 पाया r स्क्वेअर h. मग आपण लिहून घेऊया. r इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर, h इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल टू व्हॉट? व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल टू 1/3 पाया r स्क्वेअर h. 1/3 इंटू 5 इंटू 1.5 द होल स्क्वेअर इंटू 22/7. तुम्ही तुमच्या हिशोबाने, मी माझ्या हिशोबाने लिहून घेतलेलं आहे. तुम्ही ॲज पर द फॉर्म्युला भरू शकता. ओके, मग आता मला काय दिसतं आहे? 2.25 कुठून आलेला? 1.5चा स्क्वेअर किती येणार आहे? 2.25 येणार आहे. मग 3 1 3, कारण बघा 2 2 4 4 + 5 9, म्हणजे ते लागेल भाग. तुला तर लागणार नाही म्हणून आपण 0 घेतला, मग त्याचा पॉईंट घेतला, म्हणजे आता 22 झाला. 3 7 21, 22मधून 21 गेले, 1 राहिला, 15, 3 5 15. आपला आन्सर आला 0.75. आता 0.75 इंटू 5 इंटू 22, आन्सर आपला आलं 82.50 डिवायडेड बाय 7. मग आपला आन्सर आलेला आहे 11.785 सेंटीमीटर क्यूब. मग आपण लिहून घेतलं. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल टू 11.785 सेंटीमीटर क्यूब. इथे तुम्ही 11.79 सेंटीमीटर क्यूब लिहिलं तरीसुद्धा चालेल, आन्सर करेक्ट येणार आहे. का लिहिणार आहात तुम्ही 9? तर 5 आलेला आहे पुढचा आणि म्हणून काय झालेलं आहे? आपण 8चा 9 केलेला आहे. 5 और मोर दॅन 5 आले की आपण 1 नंबर लास्टमध्ये एंडमध्ये जो आहे तो ॲड करतो. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. डायमीटर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर. जर का डायमीटर 6 सेंटीमीटर आहे तर आपल्याला जो आपला रेडियस येणार आहे तो किती येणार आहे? 3 सेंटीमीटर येणार आहे, कारण डायमीटर इज इक्वल टू 2r. मग 6 इज इक्वल टू 2r, देअरफॉर r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. सो रेडियस ऑफ अ स्पेअर इज 3 सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर इज इक्वल टू 4/3 पाया r क्यूब. 4/3 इंटू 22/7 इंटू 3 द होल क्यूब. 3 इंटू 3 इंटू 3, आन्सर इज 27. 4/3 इंटू 22/7 इंटू 27. मग 3 1 3, 3 9 27. आता काय करायचं आहे? 4 इंटू 22 इंटू 9, आन्सर आलेला आहे 792 डिवायडेड बाय 7. आन्सर आलेला आहे 113.04 क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब, काही लिहू शकता. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इज इक्वल टू 113.04 क्यूबिक सेंटीमीटर. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 5 सेंटीमीटर अँड हाईट इज 40 सेंटीमीटर. आपल्याला काय शोध सांगितलेला आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. रेडियस दिलेला आहे, हाईट दिलेली आहे. मग आपण लिहून घेतले सगळी इन्फॉर्मेशन. टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाया r इन द ब्रॅकेट r प्लस h. 2 इंटू 22/7 इंटू 5 इन द ब्रॅकेट 5 + 40. 40 + 5 45. आता काय झालं? ओपन झालं तर काय होईल ह्याचं? 45 इथे 2
2 इंटू 22 इज इक्वल टू 44. 44 इंटू 5 इज इक्वल टू 220 डिवायडेड बाय 7 आणि 45 ॲज इट इज. मला कळावं म्हणून मी 45/1 लिहून घेतलं. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. न्यूमरेटरला मल्टिप्लाय करूया, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. आन्सर आले 9900 डिवायडेड बाय 7. आता 7 1 जा 7, 7 1 जा 7, 9मधून 7 गेले, 2 राहिले, 29 राहिले, 7 4 जा 28, 29मधून 28 गेले, 1 राहिला, 10, 7 1 जा 7, 10मधून 7 गेले, 3 राहिले, 30, 7 4 जा 28, 28 म्हणजे 30मधून 20 गेले, 2 राहिले, पॉईंट दिला, 20 झाले, 7 2 जा 14, 20मधून 14 गेले, 6 राहिले, 60 झाले, 7 8 जा 56 गेले, 4 राहिले, अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे ॲज इट इज ठेवायचा 28. So therefore total surface area of a cylinder equal to 1414.28 approximately. का तुम्ही ते लिहू शकता. टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर 1414.28 मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर. पण हाच प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जर का आपण आरची आपल्याला व्हॅल्यू त्यांनी 3.14 दिलेली असेल तर कसा सुटेल, हा मी तुम्हाला दाखवलेला आहे. 22/7 घेऊन आपण केलेला आहे आन्सर. त्यांनी जर 3.14 भरायला सांगितलं तर आपल्याला आन्सर कसं येईल ते आपण बघूया. कारण इथे तरी काही दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला 22/7च भरायचं आहे. पण जर दिलेलं असेल तर बघूया काय येईल आन्सर. टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2πr in the bracket r plus h2 into 3.14 into 5 in the bracket 5 plus 40, 40 plus 5 45, 2 into 3.14 into 5. मी काय केलं, 5 2 जा 10 म्हणजे काय झालं, 1 पॉईंट पुढे गेला, म्हणजे आन्सर काय आलं 31.4 into 45. माझा आन्सर आलं 1413 स्क्वेअर सेंटीमीटर. Therefore total surface area of a cylinder equal to 1413 स्क्वेअर सेंटीमीटर. दोन्हीसुद्धा आन्सर्स बरोबर आहेत. 22/7 काढून आलं तर हे असं येईल. जर का 3.14 घेऊन काढलं तर हे असं येईल. दोन्ही आन्सर्स बरोबर आहेत, कोणतंही लिहा. पण 3.14 तेव्हाच यूज करा जर त्यांनी दिलेला असेल, अन्यथा 22/7 भरूनच आपल्याला आन्सर काढायचं आहे.